शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना आता ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। 16 आमदारांची यात नावे आहेत। बंडखोरांना सोमवारी संध्याकाळी 5:30 पर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची नोटीस देण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वी शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी आता तक्रार केली। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रौनक कुकडे आता आपल्या सोबत आहे। रौनक, निश्चितपणे सौरभ, आपण जे काही वेळापूर्वी ज्या पद्धतीची माहिती दिली होती की आता कुठल्याही क्षणी आमदार जे बंडखोर आमदार आहेत त्यांना नोटीस विधानसभा अध्यक्षाच्या माध्यमातून उपाध्यक्षांच्या माध्यमातून पाठवली जाऊ शकते, आता ती नोटीस पाठवायला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात पहिली जी नोटीस आहे ती एकनाथ शिंदे यांच्या नावाने काढण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तानाजी सावंत यांच्या नावाने नोटीस जी आहे ती काढण्यात आलेली आहे। असेच जवळपास 16 आमदारांविरुद्ध ज्या विरुद्ध शिवसेनेच्या वतीने तक्रार करण्यात आलेली होती त्या सगळ्या 16 आमदारांवर हे नोटीस जी आहे ती पाठवली जाणार आहे आणि 27 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेली आहे। या वेळेच्या आतमध्ये उपाध्यक्षांपुढे जे आमदार आहेत ते आपलं म्हणणं मांडू शकतात आणि या नोटीसमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जे कागदोपत्री पुरावे त्यांच्याकडे आहेत, कारण त्यांच्याकडनं वेगळा क्लेम केला जातोय की जे सिग्नेचर करण्यात आलेले आहेत, मुख्यतः जी मीटिंग घेण्यात आलेली होती अजय चौधरी यांना गटनेता जेव्हा करण्यात आलं, या सगळी प्रोसिजर ही अवैध आहे। त्यामुळे त्यांच्या पद्धतीनं त्यांच्याकडे काय कागद पुरावे पत्र आहे ते पुरावे सादर करण्यासाठी या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। बरोबर रौनक, आता लेखी उत्तर द्यावं लागणार आहे ज्यांना ही नोटीस पाठवली त्यांना, की प्रत्यक्ष हजर राहावं लागणार आहे? मुख्यतः या पत्रामध्ये लेखी स्वरूपाचंही उत्तर दिलं जाऊ शकतं असं म्हटलेलं आहे। मात्र जर फिजिकल कोणी उपलब्ध होत असेल तर त्यामध्येही मुभा देण्यात आलेली आहे। ठीक आहे, धन्यवाद रौनक या सगळ्या माहितीबद्दल। तर आता 16 आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे। या नोटीसचं उत्तर देण्यासाठी त्यांना 27 जून रोजी सायंकाळी 5:30 पर्यंतची मुदत देण्यात आली। आणखी एक मोठी बातमी येते, तुर्तास एकनाथ शिंदेंवर कोणतीही कारवाई नाही। शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आता संपलेली आहे। रामदास कदम, एकनाथ शिंदे यांना तुर्तास अभय देण्यात आलेला आहे या कार्यकारिणीच्या बैठकीत। या कार्यकारिणीत एकंदरीत शिवसेनेची भूमिका आणि निर्णय जो झाला आहे तो आणखी प्रतीक्षेचा आहे, एक प्रकारे वेट अँड वॉचचा आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे गट नेमका काय राजकीय पावलं उचलतो त्यावर कार्यकारिणीच्या पुढच्या निर्णयांची दिशा अवलंबून असणार आहे। त्यामुळे आता जी कार्यकारिणीची बैठक झाली शिवसेना भवनावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत, त्यात नेमकं काय काय घडलं ते जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी वैभव परबकडून। वैभव, सौरभ, सकाळपासून अशी शक्यता होती की एकनाथ शिंदे आणि रामदास कदम या दोन नेत्यांनी जी बंडखोरी केलेली आहे या दोन्हीही नेत्यांना आजच्या या कार्यकारिणीतून नेतेपदावरून बाजूला काढण्यात येईल, परंतु तसं आजच्या या कार्यकारिणीत कुठलाही प्रस्ताव किंवा त्यांना नेतेपदावर कायम ठेवण्यात आलेला आहे, त्यांची अद्याप कुठलीही हकालपट्टी किंवा त्यांना बाजूला ठेवण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे एक प्रश्न असा आहे की शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांचे इतर सहकारी अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत का? कारण का हा टोकाचा निर्णय होता। जर एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना नेतेपदावरून जर बाजूला काढलं असतं तर संपूर्ण जे एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे परतीचे दोर आहेत ते कापले जातील का, अशी शक्यता एक वाटली असावी आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे किंवा रामदास कदम यांना नेतेपदावर कायम ठेवण्यात आलेलं आहे। शिवसेनेचं नेतेपद हे शिवसेनेत खूप महत्त्वाचं मानलं जातं, शिवसेनेत सचिवपद देखील महत्त्वाचं आहे। त्यामुळे शिवसेनेच्या या नेतेपदावरून एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना अद्याप कुठलंही कारवाई त्यांच्यावर झालेली आहे किंवा कुठलंही कारण त्यांच्यावर न दाखवता त्यांना कायम ठेवण्यात आलेलं आहे। सेना भवनचा हा परिसर आहे, थोड्याच वेळात इथे जी गजबज आहे ती वाढलेली आहे, कारण का कार्यकारिणी आहे ती सौरभ संपलेली आहे आणि थोड्याच वेळात नेते मंडळी खाली येतील आणि जे 5 ठराव मांडण्यात आलेले आहेत ते काय होते ते नेमके सांगतील। सर्वात महत्त्वाचा ठराव या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे, मंजूर करण्यात आलेला आहे, तो म्हणजे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव हे इतर कोणालाही वापरता येणार नाहीये। दुसरा महत्त्वाचा ठराव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर श्रद्धा ठेवत सगळ्या कार्यकारिणीतल्या सचिवांनी, नेत्यांनी, खासदारांनी, आमदारांनी आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी हे उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणूनच नियुक्त केलं गेलेलं आहे। आणि तिसरा महत्त्वाचा ठराव होता तो म्हणजे जे बंडखोर आमदार ज्यांच्यावर कारवाई करायची आहे त्यांच्यावर नेमकी आता कारवाई काय करायची याचे सर्वाधिकार आहेत ते पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनाच देण्यात आलेले आहे। त्यामुळे
5 ठरावांपैकी 3 ठराव तरी माध्यमांसमोर आलेले आहेत। त्या 3 ठरावांनंतर एकनाथ शिंदे गटाला देखील शिवसेनेकडून अधिकृत तांत्रिकदृष्ट्या धक्का देण्याचं काम आहे ते सुरू झालेलं आहे। ते म्हणजे 16 आमदारांचं निलंबन हे तातडीने करा अशी मागणी आहे ती विधानसभा उपाध्यक्षांकडे केलेली आहे। त्यानंतर शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंचे नाव हे वापरता येणार नाही यासाठी शिवसेनेने आता निवडणूक आयोगाकडे धाव घेतलेली आहे। त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं तांत्रिक बाबींमध्ये पकडण्याचं काम आहे ते शिवसेनेकडून सुरू आहे, शिवसेना भवनातून सुरू आहे। सौरभ बरोबर वैभव तू सोबत राहास। आता राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आता आपल्या सोबत आहेत। अभय सर, एकीकडे विधान भवनावरून बंडखोर आमदारांना नोटीस पाठवल्या जात आहेत आणि शिवसेना भवनावरून कुठलीही कारवाई होताना दिसत नाहीयेत। अभय देण्यात आला एक प्रकारे आणि नेतेपदावर सुद्धा कायम ठेवण्यात आलं एकनाथ शिंदेंना। अभय सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो। रामदास कदम स्वतः आता आपल्या सोबत आहेत। रामदास कदम जी, काय तुमची आता भूमिका आहे या संदर्भातली? नाही, माझी भूमिका कालही तीच होती, आजही भूमिका तशीच आहे। मी स्टेटमेंट दिलेलं याच्या आधी मी मरणार तर शिवसैनिक म्हणूनच मरणार, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही। नाही, तुम्ही आता कोणासोबत आहात? तुम्ही एकनाथ शिंदेसोबत आहात की उद्धव ठाकरेंसोबत? मी आता उद्धव ठाकरेंसोबत आहे, भगव्या झेंड्यासोबतच आहे, शिवसेनेसोबतच आहे। आणि पुन्हा तुम्हाला सांगतो, मी पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा मी बोललो होतो मी माझ्या मुलांचं काय भविष्यात सांगू शकणार नाही, कारण मुलांना प्रचंड त्रास दिला जातोय मतदारसंघामध्ये। मात्र मी माझी भूमिका मी सोडणार नाही। मी मरेपर्यंत भगव्या झेंड्या शिवसेनेच्या भगव्या सोबतच राहणार ही भूमिका काली माझी होती, आजही आहे आणि उद्याही तसंच असेल। ठीक आहे रामदास कदमजी, मग तुम्ही आज शिवसेना भवनावर जी कार्यकारिणीची बैठक झाली त्याला तुम्ही उपस्थित का नव्हतात? मग रामदास कदम आता शिवसेना नेते आपल्या सोबत होते, त्यांचे चिरंजीव योगेश कदम हे आता एकनाथ शिंदेसोबत गुवाहाटीत आहेत बंडखोर आमदारांसोबत। पण रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेसोबत असल्याची प्रतिक्रिया आता दिलेली आहे। आपण पुन्हा एकदा अभय देशपांडे सरांकडे जाऊयात। अभय सर, एकीकडे विधान भवनावरून नोटीस पाठवली जाते आहेत, पण शिवसेना भवनात मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतेपदाला मात्र अभय देण्यात आलाय, वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आली आहे। काय अर्थ काढायचा याचा? मला वाटत नाही अभय देण्यात आलाय, कारण पक्षशिस्तीबद्दल जी कारवाई करायची आहे त्या कारवाईचे सर्वाधिकार त्यांनी पक्ष नेतृत्वाला दिलेले आहेत। परंतु त्याबाबत कुठलीही घाई करण्याचं कुठलंही कारण आज उद्धव ठाकरे किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या शिवसेनेचं निश्चितपणे नाहीये। विधिमंडळाची कारवाई होती ती कुठल्या बहुमत किंवा विश्वासदर्शक ठराव जेव्हा येईल त्या दृष्टीने अतिशय महत्वाची ती कारवाई होती, पण त्यामुळे त्या कारवाईला सुरुवात करण्यात आली। पक्षशिस्ती भंगाची किंवा पक्षातून काढण्याची जी कारवाई आहे त्या संदर्भात कुठलीही घाई आज शिवसेनेला निश्चितपणे नाहीये। कारण असं आहे की पक्षशिस्तीचे एकतर कारवाईचे अधिकार त्यांनी पक्षप्रमुखांना दिलेच आहेत, त्याचबरोबर कार्यकारिणीमध्ये सुद्धा आज उद्धव ठाकरे आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या गटाचं प्रभुत्व आहे, त्यामुळे त्याची संख्या कमी करण्यात आत्ताचा काही तातडीची गरज नव्हती, त्यामुळे आता कुठलीही कारवाई केलेली नाही। पण याचा अर्थ अभय होणार नाही, कारण त्या संदर्भात सर्वाधिकार पक्षप्रमुखांना दिलेले आहेत आणि यथावकाश त्याची कारवाई होईल। आणि त्यामध्ये आज जे आमदार एकनाथ शिंदे बरोबर आहेत ते सगळेच त्यांच्याबरोबर राहणार, पुढे परत येणार, पुढे निश्चितपणे या बंडाचं काय होणार या संदर्भात सगळं अजून प्रक्रिया सुरू आहेत। एकीकडे कारवाई सुरू करण्यात आली असली तरी लगेच काही पिटिशन काही एक दिवसात ते डिस्पोज ऑफ होणार नाही, त्यालाही 2-3 दिवसाचा कालावधी लागणार आहे। आणि त्या काळात ते निश्चितपणे काहीतरी मार्ग काढण्याचे प्रयत्न कुठल्या ना कुठल्या पातळीवर सुरू असणार। ते ऑफिशियली जरी सांगितलं की ती मुदत संपली तरी ते दुसऱ्या ट्रॅक 2 त्यांचा सुरू असेल, त्या दरम्यान प्रयत्न सुरू असतील आणि ते पूर्णतः बंद व्हायला नको म्हणून मला वाटतं ही कारवाई आता केलेली नसेल। सौरभ, ठीक आहे अभय सर, तुम्ही सोबत राहाच। आता आपण शिवसेना भवन परिसरात जाऊया, तिथून वैभव परब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैभव, एक एक नेते आता शिवसेना भवनातून ही कार्यकारिणी संपल्यानंतर बाहेर पडतायत, काय घडतंय तिथे आता? सौरभ, या कार्यकारिणीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपल्याला इथे सांगावासा वाटेल की शिवसेना कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी बंडखोरांना पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली, परंतु अरविंद सावंत जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी पदाधिकाऱ्यांना समजावलं की आपण सर्वाधिकार आहेत ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिलेले आहेत, त्यामुळे निर्णय काय घ्यायचा आहे ते उद्धव ठाकरे घेतील, त्यामुळे अद्याप कुठलाही निर्णय झाला नाहीये। राजा राऊत आपल्यासोबत आहेत, विभाग प्रमुख, त्यांच्याकडून जाऊयात, ते देखील या बैठकीला उपस्थित होते। राजारावजी, विभाग प्रमुख आहेत हे आपल्याला सांगावं लागेल, नेमके किती ठराव यामध्ये मांडण्यात आले होते आणि काय या बैठकीत झालं? 6 ठराव एकूण मांडले गेले, त्याच्यामध्ये पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेबांवरती विश्वास ठराव केला विश्वासाचा आणि त्यांना संपूर्ण अधिकार दिले गेलेले आहेत।
आणि शिवसेना हे नाव कुणी वापरू शकत नाही असा एक ठराव आहे. असे 3-4 ठराव झाले. बंडखोरांवर कारवाई करायची नाही याचे अधिकार आहेत ते. ठीक आहे वैभव, तुला थोडंसं थांबवतो. उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनातून आता खाली आलेले आहेत. कार्यकारिणी संपून आणि उपस्थित शिवसैनिकांना त्यांनी हात उंचावून अभिवादन केलेलं आहे. उद्धव ठाकरे आता कार्यकारिणीची बैठक आटपून बाहेर येत आहेत. खाली शिवसैनिकांची गर्दी जमलेली आहे प्रचंड आणि त्याला हात दाखवून एक प्रकारे वज्रमूठ दाखवून उद्धव ठाकरे एक संदेश देण्याचा प्रयत्न करतायत. शिवसेनेच्या एकीच्या शिवसेनेची ताकद दाखवण्याचाही प्रयत्न उद्धव ठाकरे आता करणार हे यातून स्पष्ट होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केलंय उपस्थित शिवसैनिकांना आणि आता शिवसेना भवनासमोरून उद्धव ठाकरे हे रवाना होत आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीची शिवसेनेची आता बैठक झाली आणि त्यामध्ये काही निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. बंडखोर आमदारांवर नेत्यांवर कारवाईचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेले आहेत. चंद्रकांत खैरे आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत दिसत आहेत दृश्यांमध्ये. शिवसेनेचे अनेक महत्वाचे नेते पदाधिकारी या कार्यकारिणीला उपस्थित होते आणि कार्यकारिणीची बैठक आता आटोपली आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाहेर आल्यानंतर वज्रमूठ दाखवलेली आहे शिवसेना भवनासमोर असलेल्या सर्व शिवसैनिकांना आणि त्याचबरोबर लढण्याचा एक प्रकारे संकल्प केल्याचं त्यांच्या या देहबोलीवरून दिसत आहे. उद्धव ठाकरे शिवसेना भवनातून आता बाहेर पडतात. चंद्रकांत खैरे त्यांच्यासोबत आहेत. काही वेळापूर्वी उदय सामंत देखील आलेले होते आणि शिवसेनेचे पदाधिकारी देखील शिवसेना भवन परिसरात आता आहेत. सेना भवनाबाहेर शिवसैनिकांची गर्दी आपण बघतोय. शिवसैनिकांची एक प्रकारे ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचबरोबर जे बंडखोर आमदार आहेत त्यांच्या विरोधातला शिवसैनिकांचा संताप देखील आता दिसून येतोय आणि त्याचेच पडसाद कल्याणमध्ये देखील बघायला मिळाले. आदित्य ठाकरे या दृश्यांमध्ये आता दिसत आहेत शिवसेना भवनाच्या खाली. आदित्य ठाकरे आता शिवसेना भवनात प्रवेश करतायत. आदित्य ठाकरे सोबत शिवसेनेचे काही पदाधिकारी देखील आता उपस्थित आहेत आणि उद्धव ठाकरे हे एकीकडे शिवसेना भवनातून रवाना झालेले असताना आदित्य ठाकरे हे आता शिवसेना भवनाच्या आत प्रवेश करतायत. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब देखील आता तिथे दिसले आहेत. हा उद्धव ठाकरेंचा ताफा आपण बघतोय. एकीकडे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो तिथे दिसतोय शिवसेना भवनावरचा आणि दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ताफा जो की आता शिवसेना भवनातून रवाना होईल आणि आजूबाजूला शिवसैनिकांची जमलेली गर्दी आहे. शिवसेना भवनात आता प्रवेश केलेला आहे आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनी. तर उद्धव ठाकरे आता शिवसेना भवनातून कार्यकारिणीची बैठक आटपून रवाना होत आहेत. काही महत्त्वाचे ठराव करण्यात आले. त्या कार्यकारिणीमध्ये अद्याप बंडखोर आमदारांवर कुठलीही कारवाई करण्याचा निर्णय पक्ष पातळीवर घेण्यात आलेला नाहीये. पण दुसरीकडे विधान भवनातून मात्र बंडखोर आमदारांपैकी काही जणांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. त्या नोटीसचं त्यांना आता लेखी उत्तर द्यायचं आहे. आणि आणखी माहिती घेऊ. आपला प्रतिनिधी वैभव परब आपल्यासोबत आहे. वैभव, वैभवपर्यंत आपला काही कारणांमुळे आवाज जात नाहीये पण ही दृश्य आता दिसत आहेत आपल्याला स्क्रीनवर ज्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकारिणी आटपून बाहेर येत आहेत. उद्धव ठाकरे काही वेळापूर्वी आपण बघितले त्यांनी हात उंचावून अभिवादन केलंय उपस्थित शिवसैनिकांना आणि एक प्रकारे वज्रमूठ दाखवलेली आहे आणि संघर्षाचा संकल्प केल्याचं त्यांच्या या देहबोलीवरून दिसतंय. आणि तिथूनच अगदी काही मिनिटात आदित्य ठाकरे त्यांच्या सोबत होते. त्याचबरोबर अनिल परब परिवहन मंत्री हे देखील आता या सगळ्या घडामोडींमध्ये तिथे उपस्थित होते. आणि या सगळ्या घडामोडींचं विश्लेषण करण्यासाठी आपण राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सरांकडे जाऊयात. अभय देशपांडे सर, शिवसेनेची राजकीय प्रवृत्ती आपण जर बघितली तर ती नेहमी आक्रमक आणि संघर्षाची राहिलेली आहे. पण यावेळेस शिवसेना मात्र फार विचारपूर्वक पावलं टाकताना दिसते. अत्यंत संयमी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात येते. आक्रमकपणे कुठली कारवाई होत नाहीये. हा बदल नेमका तुम्हाला काय सांगतो शिवसेनेचा? सुरुवातीचा जो झटका होता की ज्या स्केलमध्ये म्हणजे शिवसेना अनेकदा शिवसेनेतून लोक बाहेर पडले, शिवसेनेला म्हणजे भुजबळ बाहेर पडल्यानंतर असेल किंवा नारायण राणे सारखे नेते बाहेर पडल्यानंतर असेल, राज ठाकरे यांच्यासारखा मोठा नेता बाहेर गेल्यानंतर असेल, धक्के तर शिवसेनेला अनेकदा बसले. पण ज्या स्केलमध्ये हा धक्का आहे त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय भूमिका घ्यायची या संदर्भात नेते मंडळींमध्येही संभ्रम दिसत होता
त्याच वेळी या बाहेर गेलेल्या लोकांना परत आणण्याचेही प्रयत्न चालू होते. त्यामुळे शिवसैनिक पण निश्चितपणे काहीतरी आशावादी होते. आपण बघितलं असेल की सुरुवातीला सगळ्या शिवसैनिकांची म्हणजे ज्याला आपण 66चा शिवसैनिक म्हणतो, ज्याची ओळख असते, आता मला वाटतं की त्या सगळ्या शिवसैनिकांच्या डोळ्यात आपण अश्रू बघितले त्या दिवशी की या प्रमाणे शिवसेनेची वाताहत व्हायला नको, अशी त्यांची एक प्रामाणिक भावना होती. आणि ते काही सत्तेचे लाभार्थी असलेले लोक नव्हते, जे सत्ता गेल्याचं दुःख नव्हतं, पण पक्षावर जे गंडांतर आलंय ते टळावं अशी त्यांची भावना होती. त्यामुळे कोणीही संघर्षाच्या भूमिकेत त्या दिवशी नव्हतं. परंतु आता जसं जसं हा संघर्ष ठीक आहे. अभय सर, मी थोडं थांबवतो. वैभव आपल्यासोबत कनेक्ट झालेला आहे. वैभव, शेट लाईव्ह आहे. भास्कर जाधव आहेत जे आजही शिवसेना कार्यालयाजवळ उभे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. भास्कर शेठ, लाईव्ह चालू आहे एबीपी माझावर. काय प्रस्ताव मंजूर करण्यात आले, काय कुठला पहिला प्रस्ताव होता, 6 प्रस्ताव कोणते, सविस्तर सांगा प्रेक्षकांना. असं आहे की 6 प्रस्ताव हे शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मंजूर करण्यात आले. त्यातले प्रस्ताव गेली 2.5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी अतिशय केलेली महत्त्वाची कामं, कोरोनाच्या संकटामध्ये महाराष्ट्राला त्यांनी ज्या कार्यकुशलतेनं आपल्या महाविकास आघाडीतल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन बाहेर काढलं, त्याबद्दलचा अभिनंदनाचा प्रस्ताव, देशामध्ये त्याबद्दलची झालेली वाहवा त्याच्याबद्दलचा प्रस्ताव, शेतकऱ्यांना मंजूर केलेलं कर्ज आणि जे प्रामाणिकपणे कर्जाचे पैसे भरतात त्यांना सुद्धा 50,000 रुपये दिलेले त्या ठिकाणी मदत, त्याच्या संदर्भातला प्रस्ताव त्या ठिकाणी करण्यात आला. माननीय उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये शिवसेना ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. ग्रामपंचायत सदस्यांपासून तर दिल्लीच्या खासदारांपर्यंत हे माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालीच जास्तीत जास्त निवडून आलेत. आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा बसवण्याचं काम सुद्धा हे उद्धव साहेबांनी केलेलं असल्यामुळं त्यांच्या अतिशय कार्यकुशलतेबद्दल, त्यांच्या संघटनात्मक कौशल्याबद्दल, त्यांच्या राजकीय खूप मोठ्या चातुर्याबद्दल आणि सरकार म्हणून त्यांनी केलेलं अतिशय उठावदार कामगिरीबद्दल त्यांचं ठराव करण्यात आले, अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना पदावर कायम ठेवण्यात आलेलं आहे. भास्कर शेठ, राष्ट्रीय कार्यकारिणीचा मीटिंग होती, व्यक्तिगत कोणाची चर्चा होत नसते. म्हणजे वेट अँड वॉच करताय. तुम्ही वाट बघताय. मला जे बोलायचं ते मी बोललो. तर हे होते भास्कर जाधव, ज्यांनी कार्यकारिणीतला संपूर्ण अहवाल आहे तो आपल्या प्रेक्षकांसमोर ठेवलेला आहे. कॅमेरा पर्सन कृष्णा खापरेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. तर शिवसेना नेते भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया आता आपण जाणून घेतलेली आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नेते पदावर कायम ठेवण्यात आलंय, या संदर्भात त्यांना प्रतिक्रिया विचारली, पण त्यांनी यावर बोलण्यास नकार दिलाय. कुठल्याही व्यक्तिगत निर्णयाबाबत, एखाद्या नेत्याच्या निर्णयाबाबत कार्यकारिणीत चर्चा, निर्णय होत नसतो, असं देखील आता भास्कर जाधव यांनी म्हणत बोलणं एक प्रकारे टाळलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षीय पातळीवर कुठलीही कारवाई आता करण्यात आलेली नाहीये. आहेत. तुम्हाला काय वाटतं पुढची दिशा काय असेल? सगळे गद्दारांना धडा मिळायला पाहिजे हेच वाटतं मला. त्यामुळे हे होते अंबादास दानवे. त्यांनी सांगितलं की बैठकीमध्ये नेमकं उद्धव ठाकरे यांनी काय सांगितलं आणि जे गद्दार आहेत त्यांना धडा मिळायला पाहिजे असं अंबादास दानवे म्हणतात. कॅमेरामन अजित कदम समी, वेदांत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.